रामकृष्ण हरी आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक वारी संतांच्या पालख्यांच्या समोर संतांच्या समवेत या पंढरपूर नगरामध्ये येऊन भक्तिप्रेमाच्या आनंदाची लयलूट अर्थात वारीसाठी ही सगळी मंडळी आली आहेत। अलंकापूरमधून संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज असेल, त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथ महाराज असेल, आदी सगळे संत या महाराष्ट्रामध्ये येतात आणि या पालख्यासोबत अनेक वारकरी चालतात। हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की एक विशेष अवलिया महात्म्याला आज आपण भेटणार आहोत आणि थोडासा परिचय करून घेणार आहोत, त्यांचाही आणि वारीचाही। बरेच वेळी माणसं बाहेरून दिसताना माणसं साधे दिसलेत की त्यांना असं वाटतं की हे माणसं साधेच असावेत, पण वारीमध्ये बाहेरून सामान्य दिसणारी माणसं किती असामान्य असतात, किती मोठ्या उंचीचे असतात याचा थोडासा आपल्याला परिचय व्हावा आणि म्हणून हा व्हिडिओ आपण करतोय। आपले आदरणीय हे जे वारकरी आहेत आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत येतात आणि आपण खाली बघू शकतात की काय काम करतात। हे तर वारीमध्ये चालणारे जे काय वारकरी आहेत किंवा कोणी जर असेल तर त्यांना गंध लावण्याचं काम ते करतात। वेगवेगळ्या प्रकारचे छापे त्यांच्याकडे आहेत आणि हा गंधसुद्धा त्यांनी काशीवरून आणलेला आहे। आता बऱ्याच वेळा असं वाटतं की गंध लावणारी जी माणसं आहेत ती माणसं सामान्य आहेत, गरीब आहेत, काहीच त्यांना माहिती नाही, काहीच त्यांच्याकडं नाही आहे असं वाटतं। परंतु या महात्म्याचे आपण परिचय करून घेतला, ओळख करून घेतली म्हणजे आपल्याला कळेल की या सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये किती असामान्य व्यक्तित्व आहे। सर्वप्रथम आपल्याला रामकृष्ण हरी, आपलं नाव सांगा आणि आपलं गाव सांगा। बाळासाहेब रामचंद्र जाधव, मुक्काम कांदळी, पोस्ट वरवी, तालुका भोर, जिल्हा पुणे। भोर तालुका आणि जिल्हा पुण्यातील आपण आहात। अच्छा, काय व्यवसाय आपला? आपली शेती आहे। बरं, आणि किती शेती आहे आपली? अर्धा एकर आहे, 30 गुंठे। 30 गुंठे आहे। बरं, काय करतात तुम्ही त्याच्यामध्ये? आपले टमाटी, ऊस। हां, आणि किती वर्षभराचं कसं उत्पन्न, किती उत्पन्न येतं झालं? 6-7 लाख रुपये होतात। 6-7 लाख रुपये होतात। आणि मुलं काय करतात म्हटले? कामाला एक डब्ल्यूएमला आहे पाट्यावर, हां, एक शोरूमच्या गाड्या आहे ना, हां, त्याच्यातले काम। काय किती मुलांना पगार वगैरे किती ते सांगा ना? 10-20 हजार रुपये आता नवीन लागले 5-6 महिने। नाही, दोन्ही मुलांचं सांगा ना। 40,000 रुपये। एका मुलाला 40,000 आहे ना 20-20 हजार रुपये नवीन लागलेत ना, दोघांना 20-20 हजार रुपये आणि घरी शेतीचंही उत्पन्न आहे। आणि तुम्ही मला हे पण सांगितलं की इकडं येण्याच्या अगोदर 8 लाखाची टोमॅटो आपण काढून आला, बरोबर आहे? ऊस सुद्धा साधारणतः 80-90 टन आपण ऊस काढतात असं काय सांगितलं मला आपल्याला। अर्थात घराही सुबकता आहे आणि बंगला केवढा आहे आहे तो तर कळाला, परंतु किती लाखाचा असेल साधारणतः? 50-60 लाखाचा बंगला आहे, म्हणजे कशाची म्हणून तुम्हाला कमी नाही आहे। बरं, किती वारी झाली आपल्या आतापर्यंत? 18 वर्ष पूर्ण झाली। 18 वर्ष पूर्ण। आता हे आळंदीहून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत निघतात। सगळ्यात महत्त्वाचं ते कुठल्याच एखाद्या विशिष्ट दिंडीमध्ये चालत नाही तर पूर्ण सोहळ्यामध्ये चालतात। मग संध्याकाळ झाली की आता झोपायची व्यवस्था म्हटली तर कुठं झोपायचं तर सांगत ना तुम्ही, कारण आता तुम्हाला कुठला तंबू नाही आणि कुठली दिंडी नाही, मग कसं झोपतात तुम्ही? माऊलीच्या घरी जायचं, आपलं एका साईडला आपलं हे असतं। आता आमची दिंडी आहे, दिंडी दिशी देतो, पण आळंदीपासून सासवडपर्यंत कोणाचे आपल्या ह्याच्याकडं झोपायचं, मार्केटमध्ये कुठं काय एखाद्या हॉटेलच्या बाहेर असेल किंवा घराच्या बाहेर असेल, हां, म्हणजे विशिष्ट तंबूत काय तुम्ही झोपत नाही? अच्छा, बरं। आता हे गंध लावताना काही लोक तुम्हाला पैसे वगैरे देत असतील, त्याचं काय करता तुम्ही? सेवा करायची, कोण वारकरी भेटला, इनकरी, हां, बाळकरी, त्यांना चहा पाजायचा, नाश्ता चारायचा। अच्छा, हे पैसे आपल्या परपंचाला लावायचे नाही। बरं, लावलं तर काय होईल मग? ते आपल्या उपयोगी हे होणार नाही। हां, म्हणजे या सगळ्यातून आपल्याला लक्षात येतं की त्याच्यातून काय 2 पैसे येत असेल पण ते घरी न्यायचे नाहीत, तर ते पैसे वारीनंच खर्च करायचे आणि वारकऱ्यांसाठीच खर्च करायचे, इतका मोठा आशय त्याच्यामागे असतो। बरं, सोहळ्यामध्ये अजून काय काय कामं करतात आपण? आपलं कोणी पडलं काय झालं त्यांची सेवा करायची, पडलेला असेल तर त्याचे पाय सुद्धा दाबायचे। आपला डॉक्टर असतो ना, हां, तो गोळ्या देतो, औषधं देतो, कोणाला जुलाब झालं माझ्याकडे गोळ्या आहे जुलाबाच्या, खोकल्याच्या। म्हणजे नुसतंच तुमच्याकडे गंध नाही तर गोळ्या औषध सुद्धा आहे? कोणी म्हणलं ना मावले गोळ्या आहेत तर द्यायचे, आपल्या डॉक्टरने सांगितलं तसं सेवा करायची। अच्छा, आणि अजून रथाचे जे बैल वगैरे असतात त्यांची पण सेवा काय करते का? त्यांना गण लावायचा, त्या वारकऱ्यांना गण लावायचा। आणि बैलांच्या बाबतीत? बैलांच्या बाबतीत पुढे कोणी कडबा देते, कोणी काय देते,
तर ते तुम्ही जमा करतात. जमा करायचं आणि ते त्यांच्या गाड्या असतात त्यांच्या गाड्यात टाकायचं. बरं बरं. आणि त्या बैलांना धुणे वगैरे ते नाही, त्याच्यामध्ये. त्यांची माणसं असतात. अच्छा अच्छा. पण बाकी चारा वगैरे टाकण्यासाठी आपण असतो. हा पुढे दिलं की माऊली म्हणते हे चारा एवढा गाडी काय काय लोक. बरं. म्हणजे वारीत चालायचा, गंध लावायचा, माणसांची सेवा करायची, वारकऱ्यांची सेवा करायची, बैलांचीही सेवा करायची आणि चालायचं. चालेल. बरं. आता या वारीतून काय मिळतं हो असं आपल्याला? काय मिळतं नेमकं? म्हणजे सुख आहे तसं हातपाय नाही दुखलं काय नाही गोळी नाही. आल्यापासून आज कमीत कमी 22-24 दिवस झालं वारी. एक इंजेक्शन नाही काय नाही. सेवा करते खणखणी बरं. कुठं म्हणजे खाणं नाही काय नाही. दुसरा मनुष्य सुखी झाला की आपल्याला आनंद हा. वाटतो. यालाच वारकरी म्हणतात की जो इतरांच्या आनंदाने आनंदित होतो त्याला म्हणतात वारकरी, आणि जो इतरांच्या आनंदाने दुःखी होतो त्याला म्हणतात संसारी. हाच फरक आहे की वारकरी असा म्हणतो की तुका म्हणे सुख पराविया सुखे आणि अमृत हे मुखे श्रवतासे, असं आमचे माऊली म्हणतात. तुकोबाराय म्हणतात की वारकरी तोच की दया करणे जे पुत्राशी आणि तेची दासा आणि दासी तोची साधू ओळखावा आणि देव तेथीची जाणावा. ह्याच्यासाठी तर ही वारी करायची आहे की दुसऱ्यांना सुख द्यायचं, दुसऱ्यांना आनंद द्यायचा आणि त्या आनंदाने आपण आनंदी व्हायचा. बरोबर आहे. आणि त्या आनंदाने किती आनंद होतो आपल्याला की सांगता एखाद्या येणार नाही गंत करता येणार नाही. सांगता येणार नाही. वा. कारण ती अनुभूती आहे हा, त्याची कृपा आहे. त्याच्या. आणि हे सगळं करून त्याचा अभिमान सुद्धा नाही की मी करतो म्हणून. नाही कोण करतोय? भगवंत करून. बघू. बरं. 18 वर्षे ही वारी झाली आहे. आणि 10 वर्ष आहे ना म्हातारा माणसं आहेत हा. ना आंधळी पांगळी हां. कृष्णा तळाव आहे ना आमच्या गावातली खोली आहे त्यांची सेवा करायची. तिथं राय भाड्याने खोली घ्यायची. त्यांना पाणी आणून दे, भाजीपाला आणून दे, त्यांची सेवा. त्यांना चंद्रभागेला आंघोळीला ने. म्हातारी माणसं त्यात. म्हणजे साधारणतः तुमच्या बोलण्यावरून लक्षात येतं की सेवा हा तुमचा धर्म आहे. हा पहिल्यापासून सेवा तुमच्यामध्ये आली आहे. हा. बरं. सेवा करण्याने कष्ट होतात. बरोबर आहे. कष्टाचं फळ मिळते. हां. काय फळ मिळतं त्याचं? काय आता पोरांना काम लागले आपण सुखी आहे. परपंचात भरभराट झाली. पहिलं काही साध्या घरात होतो. वराचा गोठा आहे ना त्याची बरं. प्रगती झाली. दुसरं काय पाहिजे. म्हणजे भगवंत अदृश्य हाताने किती देऊन टाकतो कळत नाही. तुम्ही रुपये दिले तर तुम्हाला 2 रुपये भगवंत देतो. आणि तो पैशाचा भाग तर आहेच. पैसे भरपूर लोकांकडे. पण तुम्ही जे म्हणतात ना जे आनंद समाधान मिळतोय तो केवळ पैशाने भेटत नाही तर तो सेवेने आणि भक्तीने मिळतो. तर हा व्हिडिओ बनण्याचं कारण एकच होतं की माणसं सामान्य दिसतात, सामान्य राहतात. याचा अर्थ ते सामान्य असतात असे नाही, तर ते असामान्य असतात. व्यवहारामध्ये फक्तच कडक कपडे घालून चालणारे आणि आतमध्ये जर जाऊन पाहिलं तर बोलण्याची सुद्धा अक्कल नाही असे माणसं आहेत. आणि हे काही माणसं असे आहेत की दिसताना साधे दिसत आहे. त्यांची टोपी कोणीकडं, त्यांचे कपडे कोणीकडं, पण जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. आणि किंबहुना सगळा समाज जो सुखी आहे तो अशा या सामान्य माणसामुळे, सामान्य दिसणाऱ्या असामान्य माणसामुळे सगळ्या जगामध्ये सात्विकता आणि आनंद आहे. अशा वारीच्या वाटेनं अनेक अवलिया आपल्याला भेटतात. एका अवलियाची भेट आपल्याला झाली आहे. बरं. आता जाता जाता एवढंच विचारतो की किती दिवस वारी करावी अशी इच्छा आहे पुढं? जोवर आपला हातपाय चालले तेव्हा देवाने ठेवले तेव्हा काय आपल्या हातात आहे काय. अच्छा. म्हणजे वारी करायचीच आहे. हा या जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत वारी करायचीच आहे. वारी चुकवायची नाही. वा 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 वा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.